राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम दुःखाची साठी येथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय अनाथाची भूक दैन्य जाय दुःखाची अनाथाची भूक दैन्य जाय अनाथाची भूक दैन्य जाय उतारा कराला पंढरीस आहे उदारा जरा पंढरी आहे उतारा कराला पंढरीस आहे उदारा जरा पंढरीत आहे उदारा कराला पंढरीस आहे उभारोनी बाहे मानवी उभारोनी बाहे मानवी उदारा जरा पंढरीत आहे उभारोनी बाहे मानवी उभारोनी बाहे मानवीनो कोणी वेदाची गोडी आगळी आवडी करोडिया आगळी आवडी करोडी जाण त्याहुनी वेदाची गोडी आगळी आवडी करोडिया आगळी आवडी करोडिया दादा पंढरीस आहे उदारा जरा पंढरीत आहे रतराला पंढरीस आहे उदारा जरा पंढरीत आहे उदारा ताराला पंढरीस आहे उभारोनी बाहे पाडवी तो उभारोनी बाहे पाडवी तो उदारा जरा पंढरीत आहे उभारोनी बाहे मानवीनो उभारोनी या प्रेम देतो साठी नवी चारी तुटी लाभा भाई नवी चारी तुटी लाभा भाई जिनगे बोनिया प्रेम देतो साठी नवी चारी तुटी लाभा भाई नवी चारी तुटी लाभा भाई उदारा तराना पंढरीस आहे उदारा जरा पंढरीत आहे उदारा तराना पंढरीस आहे उदारा जरा पंढरीत आहे उदारा तराना पंढरीस आहे उभारोनी बाहे पाडवी उभारोनी बाहे पाडवी
हरी दुःखाची साठी येथे मिळे सुख दुःखाची साठी येथे मिळे सुख दुःखाची साठी तेथे मिळे सुख दुःखाची साठी तेथे मिळे सुख दुःखाची साठी येथे मिळे सुख दुःखाची साठी येथे मिळे सुख दुःखाची साठी तेथे मिळे सुख दुःखाची साठी तेथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्यदाय अनाथाची भूक दैन्यदाय अनाथाची भूक दैन्यदाय अनाथाची भूक उतारा ताराना पंढरीसी आहे उतारा ताराना पंढरीस आहे अनाथाची भूक दैन्य जाय अनाथाची भूक दैन्य जाय उतारा जराला पंढरीस आहे उतारा जराला पंढरीस आहे उभारोनी पालवी तो पालवी तो तेरा हरी
पालवितो हा उभारोनी पाहे पालवितो 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 हा
साठी ते मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय उदाराचा राणा पण हरीस आहे उभारोणी माहे पालवितो जाणते आव्हाने नेनत्यासे घोडी आगळे आवडे करून या उदाराचा राणा पण हरीस आहे उभारोणी माहे पालवितो शेण घेऊन या प्रेम देतो साठे शेण घेऊन या प्रेम देतो साठे न विचारी तुटीला भाखाही उदाराचा राणा पण हरीस आहे उभारोणी बाहे पालवितो तुका म्हणे असो अनाथ दुबळे तुका म्हणे असो अनाथ दुबळे आम्हासे तो पाळी पांडुरंग उदाराचा राणा पण हरीस आहे उभारोणी बाहे पालवितो रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताचे दंता कृपादाने कथेचा विकार दंता कृपादाने कथेचा विकार दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विकार त्यांच्या कृपादाने कथेचा विकार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाच यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे हरी दंडवत जग हे करी दंडवत जग हे करी दंडवत प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा पंढरीपर प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल का अभंग घेतला हा आषाढी ही धाकटी आषाढी आहे आणि आज हरिदिनी म्हणजे एकादशी आहे मग या उद्देशानं पंढरीपर प्रकरणातील हा अभंग घेतलेला आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं आवश्यक आहे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 676व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गेल्या 60 वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड नामयज्ञ आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं ही मंडळी करतायत या कार्यक्रमाला अनेक प्रकारचे चढ उतारही पाहायला मिळाले पण सातत्य राहील हे महत्वाचं आहे सातत्य महत्वाचं आहे 60 वर्ष कार्यक्रम टिकवणं सोपं नाही नामदेव नाही कोणाला तरी बुद्धी नेत आहे या वर्षी मी करत असेल मी कंटाळलो असेल तर हरिभाऊला पुढच्या वर्षी बुद्धी निर्माण होईल का नाही हरिभाऊ होईल ना म्हणजे मला वाटतंय कैलास कटाळ्याला दिसतोय आता या वर्षी मला कैलास थोडा कटाळ्याला दिसतोय अरे भाऊ पुढची जबाबदारी तुझी
करायचं तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो. तुमच्या वडिलांची जी स्थावर आहे ती माझ्या नावावर करून द्या, मी या ठिकाणी येऊन शब्द तुम्ही तुमच्या वडिलांची जी स्थावर आहे, स्थावर तुम्ही कमवलेली नको मला, तुमच्या वडिलांची जी स्थावर आहे ती माझ्या नावावर करून द्या. नामदेवाची शपथ घेऊन सांगतो मी, जोपर्यंत जिवंत तोपर्यंत शब्द म्हणजे तुम्ही देत नाही दिली तुम्हाला करा काय हरकत आहे काय अशा अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये आपला हा कार्यक्रम चालू आहे. ज्यांनी हा कार्यक्रम चालू केला आज बहुतेक मंडळी वैकुंठवासी झालेली आहे. मग प्रामुख्याने आमचे अशोकरावजी डोगमाने होते, बाबांना साथ करणारे, अगदी सिंहाचा वाटा. मला नावं माहिती नसल्यामुळे तुम्ही कीर्तन संपल्यानंतर म्हणू नका आमचे ही वाडवडील होते, पण मला नावं माहिती नसल्यामुळे मी घेत नाही. पण अनेकही मंडळी होते ज्या मंडळीने हे रोपटं लावलेलं आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे चालू राहावा हा उद्देश त्याच्या पाठीमागचा होता आणि त्याच उद्देशाने आपण आजपर्यंत मार्गक्रमण करत आहोत. ज्ञात अज्ञातपणे या सप्ताहाला जी मंडळी सहकार्य करतायत, मग अन्नदानाच्या माध्यमातून असेल, द्रव्यदानाच्या माध्यमातून असेल, त्या सर्व मंडळीला धन्यवाद. नामदेवरायनं यांच्यावर प्रसन्न होऊन याही पुढे या मंडळीला अशी सद्बुद्धी देव ही नामदेवरायच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्याला दरवर्षी टाळकरी म्हणून लाभलेले सुंदरपूरचे सुंदर टाळकरी मंडळी, त्यांनाही धन्यवाद देतो. दोन मृदंगाचार्य आहेत त्यांना धन्यवाद देतो. आमचे डावखर बाबा बसलेत आता जसे वयोवृद्ध दिसत आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सिस्टीम वाल्याला बंदिस्त असल्यामुळे गोड सिस्टीम वाटते त्यालाही धन्यवाद देतो. आणि विशेष ज्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे लक्षात घ्या, हा वर्ग महिला वर्गांना विशेष धन्यवाद. आपला कार्यक्रम जर चालू ठेवला असेल तर या माऊल्यांना ठेवूया त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना एक विनंती करतो, ही जरी मंडळी कटाळी तरी जबाबदारी आपलीची. तुम्ही मला फोन करा, मी आलोच समजा, मला काही पैसे लागतीलच असं काय, पण माझ्या बापानं चालू केलं मी चालू ठेवलं. तुमचा काय निर्णय तुम्ही ठरवा, बरोबर आहे. हसू नका, हसण्याचा विषय नाही. आणि तुम्ही हसल्यानंतर आता हे दोन माणसं आहेत, हे माझे दोन भाऊ आहेत लक्षात घ्या. एक राम आणि एक लक्ष्मण. एक राम आहे आणि एक लक्ष्मण. फक्त मला राम कोणता आणि लक्ष्मण कोणता हे विचार. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय काय म्हणताय? तुकोबराय म्हणतात आमचा जगदानी परमात्मा असा आहे, भक्ताचं दुःख घेतो आणि भक्ताला सुख देतो. दुःखाची यासाठी येथे मिळे सुख. मग कोणा करताय तो सुख देतो आणि भक्ताचं दुःख घेतो, पण कोणा करता, कोणत्या भक्ता करता? अनाथाची भूक दैन्य जाय, अनाथा करताय म्हटले. मग तो कसा आहे त्याचं स्वरूप सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये म्हणताय तो उदार आहे. किती उदार आहे? उदाराचा राणा आहे. नुसता उदार नाही, तो उदाराचा राणा आहे. आणि तो कुठे? तुळजापूरला आहे का? मग कुठे आहे तो? पंढरीचा आहे. मग म्हटले सांगा तो कोणता भक्त त्याला आवडतो? जाणता भक्त आवडतो का नेनता भक्त आवडतो? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय तिसऱ्या चरणामध्ये म्हणतायत जाणत्या होणी नेनत्याशी गोडी. जाणत्या भक्तापेक्षा त्याला नेनता भक्त आवडतो आहे. आणि मग काय करतो? जाणत्या होणी नेनत्याशी गोडी आणि तो नेनता भक्त आवडतो. मग तो नेनत्या भक्ताचा चौथ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात शीन घेऊन या प्रेम देतो साठी. तो नेनत्या भक्ताचा शीन घेतो आणि त्याला प्रेम देतो. मग त्याचा विचार करत नाही. जसं तुम्ही व्यवहार करताना लक्षात घ्या, लाभ होतो आहे का तुटी होत आहे याचा विचार करता, तसा तो जगदानी परमात्मा
त्या नेणत्या भक्ताला सुख देतो. आणि एवढंच नाही तो तुकोबर आहे म्हणतात, तो का म्हणे असो अनाथ दुबळी, आमच्या अनाथाकरता तो आहे, दुबळ्या करता तो आहे, आम्हासी तो पाळी पांडुरंग. या आशयाचा अभंग मी तुमच्या समोर मांडणार. काय अभंगाची प्रस्तावना अशी आहे, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत तुम्ही आम्ही सारे जीव आहोत. माणूस असो, पक्षी असो अथवा प्राणी असो. ज्ञानोबराय म्हणतात, व्यवहार नाही असा माणूस सापडणार नाही, व्यवहार नाही असा पशु सापडणार नाही, व्यवहार नाही असा पक्षी सापडणार. मग व्यवहार म्हणजे काय? आणि व्यवहार ज्या वेळेस घडतो, ज्ञानोबराय म्हणतात त्यावेळेस सुख होतं. ज्ञानोबरायची ये मराठीची नगर ये, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. पुढे काय आहे? घेणे देण्याची वरी. वा 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 पठ्या, त्याच्याकरता टाळ्या वाजवा. व्यासपीठ चालवता तुम्ही. घेणे देण्याची वरी सुख होऊ दे या जगात. मग घेणे म्हणजे काय, नेणे म्हणजे काय? तुम्ही चांगली व्यावहारिक माणसं आहात, पहिलाच मला सांग, घेणं देणं याला काय म्हणतात? व्यवहार. एक जण म्हटलं, एक जण मुलीला स्थळ पाहायला गेला, मला तुमचा मुलगा काय करतो? म्हणजे व्यवहार करतो. काय म्हटलं? व्यवहार करतो. त्या मुलीकडच्यांना वाटलं व्यवहार चांगला करत असेल, मुलगी जमवलं, लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर मुलगा काहीच व्यवहार करत नव्हता, नुसतं झोपायचा, खाण्याकरता उठायचा, पुन्हा झोपायचा आणि पुन्हा उठायचा. मग ती मुलगी बाबाकडे म्हणजे वडिलांकडे गेली, म्हणजे मुलगा तुमचे जावई बापू काय व्यवहार करत नाही, झोपतात आणि खातात. आता तो मुलीचा वडील रागवला, आला तो मुलाच्या वडिलाकडे, म्हणले काय लबाड बोललात, मला फसवलाय. तुम्ही म्हटलात मुलगा व्यवहार करतो, तो मला आजही म्हणतोय माझा मुलगा व्यवहारच करतो. म्हणजे काय व्यवहार करतो? म्हणजे व्यवहारच करतो. म्हणजे काय घेतो, काय करतो? झोप घेतो ना, याला व्यवहार म्हणतात का? नाही, व्यवहार त्याला म्हणायचं. मग हा व्यवहार आहे. आणि व्यवहारामध्ये ज्ञानोबराय म्हणतात सुख घडत आहे. नाही लक्षात आलं काय झालं? या जगात 7 गोष्टी अशा आहेत जगाला देतात, जगावर उपकार करतायत. 7 गोष्टी आहेत. शास्त्रकार सांगतात, रवी चंद्र घना वृक्षा नदी गायस्य सज्जना. पहिला घटक सांगितला, जगावर उपकार करणारा रवी आहे. आता रवी म्हणजे काय? सूर्य आहे की नाही? ताक करायची रवी नाही. ज्ञानोबराय म्हणतात रवी म्हणजे सूर्य आहे. मला सांगा, सूर्य जगावर उपकार करतो की नाही? असं वाटतं का नाही तुम्हाला? जगावर उपकार सूर्याचं वाटतं का? ज्ञानोबराय म्हणतात ते केवढं आहे. बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशास त्रैलोक्य धोकडे. ज्ञानोबराय म्हणतात बिंब केवढं आहे, प्रकाश किती देत आहे? भरपूर देते, त्रैलोक्याला देते. मला सांगा, जर समजा तो रवी नसता तर रवी नसता तर काय झालं असतं? अंधारात काय घडतं? एकाच पत्नीवर फार प्रेम. अरे भाऊ, तुलाच का म्हणतोय मी, मला दिसतोय म्हणून म्हणतोय. एकाच पत्नीवर फार प्रेम. किती प्रेम! पहिलाच तो जेवायला बसायचा बरं का, आणि जेवायला बसला, पहिला घास मोडा बायकोच्या पत्नीच्या तोंडात घालायचा. त्याचा नियम धरला. पत्नीला ताट सांगायचा, ताट करून माऊली घेऊन यायची, पहिला घास मोडायचा, पत्नीच्या तोंडात घालायचा. आता एके दिवशी 5-5:30च्या सुमाराला हा बाहेर फिरायला गेला, हा बाहेर गेला आणि सासूबाई घरी गेली. हा फिरत 7-7:30 वाजल्या. मोबाईल पाहत आला. पहिला पाऊल टाकल्यानंतर लाईट होती, दुसऱ्या पावलाला लाईट गेली. भूक लागलेली होती. पत्नीला हाका मारली, ताट घेऊन ये. पत्नी ताट घेऊन आली.
अंधारात त्याला ओळखता नाही आलं. पण दुर्भाग्य याचं असं होतं, ज्या जागेवर पत्नी बसत होती त्या जागेवर सासू बसली. आता याचा नियम काय होता? पहिला घास कोणाच्या तोंडात घालायचा? पत्नीच्या. आता कुठं तिथं सासू बसलेली होती, पत्नीने ताट हळू सरकवलं आणि मागं सरली. त्यानं पहिला घास मोडला आणि पत्नीच्या तोंड आपल्या त्या पत्नी म्हणून सासूच्या तोंडात घातला. ती म्हणती बाया 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 बाया, माझ्यावर इतकं प्रेम आहे जावयाचं, तर माझ्या पुरीवर किती. यानं जेवण चालू केलं, अर्ध जेवण झालं. अर्ध जेवण झाल्यानंतर गेलेली लाईट आली. सासूबाई दिसते ना कवाशी घालतात म्हणजे पहिल्याच घासाला आलते रे बाबा. मला सांगायचा मुद्दा हाय की जर प्रकाश नसता अशा गोष्टी घडल्या असत्या. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, जगावर उपकार करणारा पहिला घटक आहे रवी. दुसरा घटक आहे, मला तुम्ही ते कितला लावायचं हेच विचारलं नाही, मला स्वत कमी पडलं. पांढरे तेल लावा, काळी धुवून लावलं, मला पांढरे तेल दुसरा घटक आहे रवी. चंद्र सुद्धा हा जगावर उपकार करतो. ज्ञानोबराय म्हणतात, तेज परी शीतल शशांकाचे. त्याच्या पुढचा घटक रवी चंद्र घणा. घणा म्हणजे काय? तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, घणा म्हणजे पाऊस. पाऊस या ठिकाणी खेड्यावर पडायचं म्हणतो आणि पुढे पडायचं म्हणत नाही का? नाही विचारित. मेघ हागणारी शेत, तो सुद्धा जगावर उपकार करतो. त्याच्या पुढचा घटक शास्त्रकार सांगतात, रविचंद्र घणा. वृक्ष जगावर उपकार करतोय. काय वृक्षाचा उपकार आहे? त्याची साल उपयोगाला, त्याचे फुलं उपयोगाला, त्याचे पानं उपयोगाला, त्याची मुळी उपयोगाला, नव्हे नव्हे त्याची लाकडं उपयोगाला. लाकडं कशाला लागते? आपल्याला त्याची शेवट एकदा गाठ घ्यावीच लागते लाकडाची. आता आमच्या तिकडे काय झालं, कोरोनामध्ये आमच्या एका चुलत भावाचं म्हातारं वारलं. मग आम्ही नगरला आलो, म्हणलं माती करावी म्हाताऱ्याची. मग त्या स्मशानभूमीत गेलो, त्याला म्हटलं आम्ही म्हाताऱ्याच्या मातीला आलेलो आहोत, तुम्हाला जाता येणार नाही. म्हणलं मग आमच्या म्हाताऱ्याची माती झालेली कशी कळेल? तुम्हाला वर्षा त्या बारनाळ्याकडे बघा, तुम्ही वर्षा बारनाळ्याकडे, त्याच्यातून धूर आला की तुमची माती झाली. बरं म्हटलं जाऊ द्या. म्हणलं आम्हाला हस्ती घ्यायची. तुम्हाला सकाळ धरून 47 झाले, एका चालण्यावर पडले गाडीवर. तुमची कुंची ती नाही ओळखता येणार, पण तुमचीच म्हणून घेऊन जा. मला सांगायचं मुद्दा आहे, वृक्षाचा उपयोग काय आहे? वृक्षाची फुलं उपयोगाला. का ज्ञानोबराने गोवी दिली? ज्ञानोबराय गोड गोवी देतात. ज्ञानोबराय म्हणतायत, ज्यानं लावणी केली त्याला सावली देतं ते झाड, आणि तोडायला गेलेल्याला वा वा. आता तुझ्या तोंडात साखर पडो कोणी, तर गुळ आहे ती सुद्धा कोणी मला घ्याय नाही. का लावणी जयानं केली, दोघा एकच सावली वृक्ष दे जायचा. वृक्षाची मुळी सुद्धा उपयोगाला. हरिभाऊ, एक बिलायत नावाचं झाड आहे, झाड, त्याची मुळी, ज्याला मुळव्याध झालंय ना, त्यानं प्यायची उकळून. मला नाही मुळव्याध झालं मध्ये मध्ये, राऊत बाबाच्या कीर्तनला बसलो आळंदीमध्ये. मी 2-3 वेळेस मांडी मोडल्यानंतर राऊत बाबा म्हटले, काय लावलंय तुम्ही? म्हणलं काय नाही. मग कीर्तन संपल्यावर म्हटले, तुला मुळव्याध झालंय? म्हणलं हो. मला तुम्ही कसं काय ओळखलं? म्हणले मांडी मोडले ओळखू येतं मला. म्हणले लय सोपं मुळव्याधाचं. म्हणलं काय? कीर्तनात रंगून सांगायचं. काय म्हटले? कीर्तनात रंगून सांगायचं, आपण मोकळं होतो. म्हटलं मग ते कोणाला
कोणाला जात ते म्हणजे जे ध्यान लावून ऐकत त्याला जात ना सुंदर पुढची मंडळी ऐका ध्यान देऊन. ज्ञानोबर आहे म्हणतात रवी चंद्र घना वृक्षा त्याच्या पुढचा घटक सांगितला नदी आहे नदी सुद्धा जगावर उपकार करते काय नदी ज्ञानोबर आहे वर्णन का फिडीत पाप ताप भूखित तिरीचे पादाप समुद्रा जाय आप गंगेचे जसे ज्ञानोबर आहे म्हणतात नदी सागराला जाती आहे जाताना फेडीत पाप ताप जगाचं पाप नाहीस करते आहे त्याच्याही पुढे जाऊन नामदेवरायनं वर्णन केले नुसतं नाव घेतलं तरी पाप जात वाचे मन गंगा गंगा सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा म्हणजे नदी सुद्धा जगावर उपकार करते रविचंद्र घना वृक्षा नदी गाय त्याच्यानंतर गाय सांगितलं शास्त्रकारण गाय गायचं काय उपकार आहे गायचं दूध पवित्र आहे आहे पा दूध पवित्र आणि गोड जगावर उपकार आहे गायीचं शेण उपयोगाला गायीचं गोमूत्र उपयोगाला ते रामदेव बाबा म्हणतात गायीच्या गोमूत्रामध्ये सुवर्ण भस्म आहे मग त्या सोनं चेक नका करू उद्या नाही तर करतात गावरान गायीच्या गोमूत्रामध्ये सुवर्ण भस्म आहे म्हणजे काय आहे काही काही लोक बुद्धी तेज चालवण्याकरता सोनं खातात अजून मग सोनं खाऊन जो बुद्धीवर परिणाम होतो ते गायीचं गोमूत्र पेल्यानंतर म्हणून गाय दूध कोणाला देते गाय दूध कोणाला देते कशावरून गाय वासराला देते ही मला माहिती किंवा आपल्या मंडपामध्ये सारे सांगते गाय वासराला देते पण याला पुरावा नाही तुमचं विशेष नाही मी ज्ञानोबरायची किंवा तुकोबरायचं प्रमाण मागतो मी ज्ञानोबरायची वही मागतोय ज्ञानोबरायची वही वासरा करता दूध गाई देते ज्ञानोबरायची वही वत्साचे वरशे ज्ञानोबराय म्हणतात गाई वासरा करता दूध देते दुभटे वय घरोदेशे अर्जुनाचे नेहमीशी जगत होत ज्ञानोबराय म्हणतात गाई वासरा करता दूध देते गाईचं वासराला आपण पिऊ देतो का हा तुमचा थोडा विषय कमी पण तुम्ही पाहितलेले समजा गाईला वासरू पिण्याकरता सोड तुम्ही कुठले महाराज मला माहिती म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात तुम्ही वासराला पिऊ देता का ते कोणाला पेटे होय ते कोणाला पेटे त्याच्या आपण गाई पाणावल्यानंतर वासरू आखडतो की नाही आकड 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 गायला हुशार असते गाय लगेच पाहणाच ओरते पे बेट्या पे पाहणा पुन्हा सोडते गाई वासरा करता तू जगावर उपकार आहेत पण आपण ताव मारतो ज्ञानोबरायची गोबी मी म्हणत नाही मग जगावर उपकार गायीचा आहे रविचंद्र घना वृक्षा नदी गायश्च सज्जना शेवटचा घटक सांगितलं सज्जन म्हणजे महात्मा जगावर उपकार आहे काय महात्म्याचा उपकार आहे तो महात्म्याचं काय या परमार्थामध्ये 3.5 गाढव आहेत परमार्थात किती गाढव आहेत सामान्य माणसात मला नाही सांगता येतं पण मी प्रमाणासहित बोलतोय या परमार्थात 3.5 गाढव आहेत परमार्थातला पहिला गाढव भक्ती आणि व्यवसाय काला करी तो गाढव सप्ताहाची वर्गणी करतो टचून करतो नेहमी सप्ताहात उडवतो आणि बाकीची घरी घेऊन जातो हा परमार्थातला पहिला गाढव परमार्थातला दुसरा गाढव तुका म्हणे केला रांडेना गाढव लग्नाच्या अगोदर मंदिरात सोडत नाहीत पहाटे येतो काकडा आरती करतो पुन्हा नैवेद्याला येतो नैवेद्य दाखवल्यानंतर पुन्हा तो हरिपाठाला येतो
पुन्हा संध्याकाळी 11ला घरी जातो, पण लग्न झाल्यानंतर मंदिरातच येत नाही. मग त्याला विचारतात लोक, कारे मंदिरात येत नाही? तो म्हणतो निघतो, पण ती येऊच येत नाही. हा परमार्थातला दुसरा गाढव, परमार्थातला तिसरा गाढव. तुका म्हणे ते गाढव घेई मनासवे धाव. ते मनासंग धावतो हे परमार्थातलं तिसरा गाढव आहे. आणि परमार्थातला अर्ध गाढव सांगतो तुम्हाला. नाथ महाराजांना भागवतामध्ये सांगितलं, पावोणी मनुष्यपणा जो न साढेची ब्रह्मज्ञाना, लांडा गर्धव जाणा पुच्छे विनद पायी. हा परमार्थातला अर्धा गाढव. कोणता? पावोणी मनुष्यपणा. मनुष्य देहाला आलेला आहे पण ब्रह्मज्ञान मिळवत नाही, हा परमार्थातला अर्धा गाढव आहे. असं 3.5 गाढव जर महात्म्याच्या संगतीत गेले ना, गोपराय म्हणतात, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. महात्मा जगावर उपकार करतोय. असा कितीही गाढव असेल, ते महात्म्याची पसायदानामध्ये मागणी आहे ना ज्ञानोबरायची, जे खळांची व्यंकटी सांग. असा कितीही गाढव असेल तर तुकोबराय म्हणतात, तो महात्म्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. म्हणजे जगावर उपकार करणारा रवी आहे, चंद्र आहे, घन आहे, रक्ष आहे, नदी आहे, गाय आहे आणि सज्जन आहे. 7 घटक सांगितले. आता जगाला 7 खातात, जगावर उपकार हे 7 करतात आणि जगाला 7 जण खातात. काय म्हणतात शास्त्रकार? मक्षिको. मक्षिको म्हणजे माशी. माशी सांगणा कोणती जमीन माशीनं कसली नाही. जगाचं खाटी आहे ना, आपल्या अगोदर खाटी आहे. मक्षिको. मसको. मसको म्हणजे दास. मक्षिको, मसको, वेश्या. 3 घटक सांगितले, पुढे 4 घटक सांगतायत. तिसरा घटक सांगितला याचक. याचक म्हणजे भिकारी आहे, तो जगाला खातो. चौथा घटक सांगितला मुशको. मुशको म्हणजे उंदीर आहे, उंदीर जगाचा खातो. त्याच्या पुढे सांगितलं याचक. याचक म्हणजे भिकारी. एक पंचरस्ते मुंबईच्या भिकारी बसलेला आहे आणि बसल्यानंतर ते भिक्षा मागताय. एक VIP गाडीत आलं आणि त्यानं गाडीला थांबवलं. थांबा थांबा. थांबला गाडी, खाली उतरवलं. 100 रुपये द्या. तो गाडीवाला म्हणतो 100 रुपये नाहीत, म्हणतो 50 द्या. तो म्हणतो 50ही नाहीत. 40 द्या. तो 40ही नाही म्हणतोय. 20 रुपये द्या. 20ही नाहीत. म्हणला मग खाली उतरा, माझ्याकडे या. तो त्याच्याकडे आला. मला काय करू? काय नाही म्हणला, माझ्याकडे 2 कटोरे आहेत, एक कटोर तुम्हाला आणि एक कटोर मला. म्हणजे याचक सुद्धा जगाचं खातो. त्याच्या पुढचा घटक सांगितला ग्रामांतरेन. ग्रामांतरेन म्हणजे गावचा पुढारी, जगाला खातो. आणि त्याच्या पुढचा घटक सांगितला कनक. कनक म्हणजे तलाठी. तलाठ्याला एक पोरग. शाळेत होत, शाळेत जात होत. शिक्षकानं सांगितलं बाळू उद्याच्याला तुझ्या वडिलांची प्रगती पुस्तकावर सही आण. बाळूची वडिलांची भेट नाही. बाळू पहाटे शाळेत जायचं लवकर 6:30ला. वडील 11 वाजता उठायचे. वडील रात्री 11 वाजता यायचे. तोपर्यंत बाळू झोपायचा. म्हणजे वडिलांची आणि बाळूची भेट नाही. 4-2 दिवस गेले. शिक्षकानं सांगितलं बाळू सही आणली का? उद्या येऊ नको, नसेल आणली तर. रडत रडत आईपाशी आला. आईला सांगितलं सही घेतली का? आई म्हटली नाही घेतली, पण थांब म्हटली लगेच घेते. हे झोपलेलं होतं. 9चा टाइम होता. आता ते प्रगती पुस्तकावर पेन दिला सही करण्याकरता.
अहो याचा सहीच करीना हात, याचा लगेच उजव्या हातात पेन दिला की डावा हात पुढे यायचा. सही करण्याकरता उजव्या हातात पेन दिला की याचा डावा हात पुढे यायचा. ते माऊलीला माहिती होतं हे तसं सही करणारच नाही. तिनं काय केलं, याच्या खिशातून एक 500ची नोट आणली, याच्या खिशातून एक 500ची नोट आणली, उजव्या हातात पेन दिला आणि लगेच डावा हात पुढे केला. आवडत्याच्या हातात 500ची नोट टाकली की या औलादाने झोपीत सही केली, झोपीत. शास्त्र काय 7 जण जगाला खातात आणि 7 जण जगाला देतात, पण आमचा परमात्मा असा नाही. तो भक्तांचं दुःख घेतो आणि भक्ताला सुख देतो. हे अभंगाच्या पहिल्याच्या सुखाची ये साठी मिळे सुख, दुखाची ये साठी तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्यदाय, 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 अनाथाची भूक दैन्यदाय. उदारा ताराना पंढरीस आगी, उदारा ताराना पंढरीस आगी. उदारा ताराना पंढरीत आले, उदारा ताराना पंढरीत. दुःखाची साठी देते मिळे सुख, अनाथाची भूक दैन्यदाय, अनाथाची भूक दैन्यदाय. दुःखाची साठी देते मिळे सुख, अनाथाची भूक दैन्यदाय, अनाथाची भूक दैन्यदाय. आमचा जो परमात्मा आहे ना, तो कोणाचा खात नाही. काय करतो तो, दुःख घेतो आणि जगाला सुख देतो. हा त्याचा स्वभाव आहे. सांगतो एक उदाहरण. भगवान पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये भागवत चालू आहे.
आणि मीराबाई आई बरोबर भागवत श्रवणा करता जातात. लहान मीरा आहे तेवढ्यामध्ये निरोप येतो मीराबाईच्या आईला की घरी लवकर या. मीराबाईची आई मंदिरामध्ये आल्याबरोबर निरोप आल्यानंतर मीराबाईची आई परत निघालेली आहे. मीराबाई विचारते आई कुठे चालली. ती म्हणे बाळा माझे देव आले. देव म्हणजे कोण? माझे पती आहे. ती म्हणे देव म्हणजे कोण? ती म्हणजे पती देव आहेत. मग लहान असणारी मीरा प्रश्न विचारते आहे आईला, आई सांग ना तुझे देव तुझे पती आहेत, माझे देव कोण आहेत? त्यावेळेस मीराबाईची आई मीराबाईला सांगते बाळा तुझे पती जे भगवान पंढरीश परमात्मा आहेत ना ते तुझे पती. हे वाक्य मीराबाईला ऐकलं. लहान मनावर परिणाम झाला. त्या दिवसापासून मीराबाई भगवान पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये यायची आणि ती पट्टी म्हणायची. नव्हे नव्हे कबीरदास महाराज म्हणतायत काय करायची मीरा? पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू मैं तो अपने नारायण की हो गई रे दासी. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग मीराबाईनं काय करायचं? घुंगरे पायामध्ये हे बांधायचे, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि नाचायचं. किंवा कबीरदास महाराज आणखीन एका ठिकाणी म्हणताय नाचते आहे. कशी नाचते आहे? नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हे हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. मीराबाई नाचते आहे पण कशी नाचते? हरी गुण गावत नाचुंगी, हरीचे नामस्मरण करत नाचते. आता मुलगी लहान होती तोपर्यंत आई वडिलांनाही कौतुक वाटतात. ज्ञानोबराय म्हणतात पुढे मुलगी मोठी होत गेली. एके दिवशी लग्नाच्या योग्य झाले. ज्ञानोबरायच्या पहिल्या अध्यायामध्ये होई प्रथम वय सकाळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांगी. मीरा मोठी होत गेली. आई वडिलांना काळजी वाटू लागली आणि मग मीराला सांगितलं आता हे बंद कर. पण मीरा ऐकत नाही. आणि मग पुन्हा पुन्हा सांगतायत आई वडील अरे मीरा बंद कर, पण मीरा ऐकत नाही. म्हणजे ती मीरा म्हणती आहे आई तूच म्हटली होती ना भगवान तुझा पती आहे. आता आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे का? नाही नाही ऐकू शकत. पण त्यांना काळजी वाटली. मग एक प्रयोग केला मीरावर. काय प्रयोग केला? विष पाजण्यात आलं. काय झालं? मीराबाई साठी मीराबाई साठी घेतो विष प्याला. मीराबाई साठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला परिवार. दामाजीचा झाला परिवार. मीराबाई साठी घेतो विष प्याला. मीराबाई साठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला परिवार.
नागनाथला गेलेले आहेत आणि मंदिरासमोर कीर्तन करायचे नामदेव, पण तेथील बडवे मंडळी पुजारी मंडळी नामदेवरायला कीर्तन करू देत नाहीत. मग नामदेवरायने काय केलं, मंदिराच्या पाठीमागे कीर्तन चालू केलं. आता ऐका, हा जगदाणी भगवान पंढरीश परमात्म्यानं काय केलं, मंदिराचं तोंड फिरवलं नामदेवरायच्या. नामदेवरायनं कीर्तन चालू केलं आणि कीर्तन चालू केल्यानंतर जगदाणी भगवान पंढरीश परमात्म्याचं रावळाचं किंवा देवळाचं तोंड फिरलं. फिरविले देऊळ जगामाजी ख्याती, हे नामदेवरायची भक्ती. नामदेवराय सामान्य न होते, नामदेवा हटी जुड प्यारा. हो, मला सांगायचा मुद्दा आहे, भक्ता करता हा जगदानी परमात्मा भक्ताचं दुःख घेतो आणि भक्ताला सुख देतो. दुःखाची साठी येथे मिळे भूक. मग कोणत्या भक्ता करता करतो, अनाथाची भूक पंढरी निर्माण केली देवानं. पंढरी कोणा करताय, तुका म्हणे आमानाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. तुका म्हणे आमानाथा पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. अनाथा करता भगवंतानं पंढरी निर्माण केली, पण आपलं चुकतंय. आपण त्या देवाकडे जात नाही. आपण कोणत्या देवाच्या नादी लागतो सांगू का तुम्हाला, हेंडरी हे कोणती पूजिती भूते खेते आपुल्या पोटासी जे रडते, मग सीतेने अवधान. शेंदरी हे दारी दैवते कोण पूजिती भूते खेते आपुल्या पोटाची रडते, शेजारी हे नारी दैवते, शेंदरी हे दारी दैवते कोणती पूजिती भूत खेते आपुल्या पोटासी जे रडते, मग सीतेने अवधान. शेजारी हे शेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपुल्या पोटाची रडते, मागते अवधान. आम्ही जातो त्या देवाकडे, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाची रडते, मागती सीते अवदान. गीता शास्त्र खंडन करते अशा देवांचं. अवजानंती माम मूढा, मूर्ख लोक आहेत अशा देवांकडे जात आहेत. जे स्वतः दुःखी आहेत, आपुल्या इच्छे अनेका पिढे, काय तो देईल बराडी, तो आपली इच्छा आपल्याला पिढा देतोय. मला सांगा, आपण नैवेद्य करताना कैलास देवाला नैवेद्य करायचं म्हटल्यावर किती करतो, साधारणतः आपली पुळी 9 बाय 9ची आणि नैवेद्य कितीचा, एवढ्या हातावर बसतो. बरं, आपण त्याला भाजू देतो का, क्लिअर भाजू देतो का, त्याला संडास लागत नाही, त्याचं पोट दुखत नाही. बरं, समजा आपण, मला एक सांगा, त्या देवाला नैवेद्य दाखवतो, नैवेद्यावर भाजा, एका नैवेद्यावर एक भाजा ठेवतो का प्रत्येक नैवेद्यावर भाजा ठेवतो? एक भाजा सारीची माझा. हा, एका, मला सांगा बरं, तांदूळ तरी शिजलेली असते, पोट नाही दुखत त्यांचं. बरं मला सांगा, कुरडई किती ठेवतो तुम्ही, किती ठेवता?
जर देवानं खाल्लं आपण कशाला गेलो असतो हे बघा आपल्या इच्छे अनेका पिढी आपली इच्छा करतो तो अनेकांना पिढा देतो अशा देवाकडे नाही जायचं मग कोणाकडे जायचं तो या देवांचाही देव वळिया माझा पंढरीराव याच्याकडे जा तो तुमचं दुःख घेईल आणि तुम्हाला सुख देईल एवढंच नाही मग म्हणले तो दुःख घेतो आणि सुख देतो पण कोणत्या भक्ता करता त्याचं स्वरूप काय आहे तेव्हा जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या उदाराचा राणा पंढरीस आहे हो उदाराचा राणा पंढरीस आहे उदाराचा राणा पंढरीस आहे पंढरीस आहे उभारून बाहे पालवितो उभारून बाहे पालवितो उभारून पालवितो उभारून बाहे पालवितो उदाराचा राणा पंढरीस आहे हो उदाराचा राणा पंढरीस आहे उदाराचा राणा पंढरीस आहे उदाराचा राणा पंढरीस आहे पंढरीस आहे पंढरीस आहे दुःख घेतो आणि सुख देतो तो उदार आहे तो कुठं आहे पंढरीस आहे त्यानं काय उदारपणा केलं त्यानं काय उदार आहे तो त्याचं लक्षण काय आहे मोक्ष सुख आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष सुख म्हणतात ते मोक्ष सुख त्यानं कोणाला दिलं ज्ञानोपराय 11व्या अध्यायामध्ये म्हणतात तुझे अवतार जाण स्वतंत्र देतान म्हणसी पात्र पात्र वै कैवल्य असे पवित्र वैर्याही दिधले मोक्ष नावाची वस्तू त्यानं वैर्यांना सुद्धा दिली इतका उडार येतो तुझी एकदा शूरदाता तुझी गदान शूरदाता तुझी गदान शूरदाता तुझी गदान विटेवरी जाती पाऊल समान तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता विटेवरी जाती पाऊल समान तुझी एक दान तुझी एक दानशूर आहे कोण आहे दानशूर विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दानशूर नाटा काय दानशूर केला त्यानं वैऱ्यांना मोक्ष दिला कोणाला मोक्ष दिला त्याच्या पुढची ओवी ज्ञानोपराय सांग आहे ओवी बरोबर ओवी पुढे आहे पण त्याच्या अगोदरची ओवी वा सनकादिकाचे निमाने सायुजू सौरूसु दिदला पुतणे जे विषयाचे निस्तन्न पाने मानवाली ज्ञानोपराय म्हणतात ज्ञानोपराय म्हणतात ती पुतना मारायला आलती नव्हती का आली का आलती मी काय तिथं नव्हतं पण असे पुराणात दृष्टांत मग त्या पुटणेला जी मारायला आलती तिला मोक्ष नावाची वस्तू मग उदाहरण आहे का तो उदार आहे त्याच्या पुढची ज्ञानोपराय बवी देतात ऐसिया अपराधिया शशुपाळा आपण पै ठाव डिढला गोपाळा
तो शिशुपाळ भगवंताचा मावस भाऊ आत्ते भाऊ रुक्मिणीचा आणि त्याचा विवाह जमला. आता ती आख्यायिका तुम्ही बाबाच्या तोंडातून ऐकलेली, पण तुम्हाला चालता चालता सांगतो, तो शिशुपाळाचा आणि भगवान श्रीकृष्णाचं वैरत्व निर्माण झालं तेव्हापासून रुक्मिणीला पळवल्यापासून. आता मला सांगा, आपण जर बसनी प्रवास करत असतो, 2 सीटाच्या बाकड्यावर आपण बसलो, तर आपण पत्नीला कोणीकडून बसवतो? त्या शिशुपाळाची कायमची भगवान श्रीकृष्ण घेऊन गेले वैरत्व निर्माण. आपल्याला 2 घंटे जमत नाही, बरोबर आहे की काय? भगवंतानं त्या दिवसापासून वैरत्व निर्माण झालं. आता याची आख्यायिका आणखी नाही माग आहे, पण शिशुपाळाला मारलं नाही भगवंतानं, कारण आईला वचन दिलं शिशुपाळाच्या, जोपर्यंत 100 गुणी होत नाही तोपर्यंत मारणार नाही. ते आख्यायिका आणखीन वेगळी आहे. मग शिशुपाळाला मारलं, पण आढोगती नाही दिली ज्ञानोबराय. आयुषी अपराधी हा शिशुपाळा, आपण पै ठावटी ढला गोपाळा. इतका उडार येतो, वैऱ्यांना मोक्ष देतो. नव्हे नव्हे एक जण बापाच्या मांडीवर बसण्याकरता आलता. राजा उत्तान पाठ, त्याला 2 बायका आहेत. एकीचं नाव सुरुची आहे आणि एकीचं नाव सुनीती आहे. सुरुचीलाही एक मुलगा आहे आणि सुनीतीलाही एक मुलगा आहे. सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव आहे. तो एके दिवशी बापाच्या मांडीवर बसला. ते कोणी पाहितला? सौती मत्सर जागा झाला. धावत गेली, बेटिया या मांडीवर बसायचा अधिकार तुझा नाही. वळलं, ध्रुव रडतो आहे. रडत 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 आई पाशी आला, म्हणजे सुनीती पाशी आला. आई, मला त्या बाबाच्या मांडीवर त्या आईनं ओढलाय. मग ती सुनीती म्हणते, अरे बाळा, त्या देवाच्या मनात आहे. मग ध्रुव म्हणतोय, कोण देव आहे जो मला माझ्या बापाच्या मांडीवर ओढतोय? कोण आहे? आई म्हटली, देव मिळवण्याकरता अरण्यामध्ये जावं लागतं. 6 वर्षे वय ध्रुवाचं. तडकनी उठला आणि अरण्यात गेला. दानोपराय काय म्हणताय? काय दानोपरायची बोली आहे? तो वना आला याची लागी, जय बैसावया पित्याच्या उत्संगी. तो बापाच्या मांडीवर बसण्याकरता आलता, पण भगवंतानं त्याला आढळपट दिलं. आजही तो ध्रुव तारा चमकतो. अडळपदी बाळ बैसविला ध्रुव, अडळपदी बाळ बैसविला ध्रुव. श्रीराचा सागर उपमन्यू, श्रीराचा सागर उपमन्यू. आढळपदी बैसविला ध्रुव, आढळपदी बैसविला ध्रुव. श्रीराचा सागर उपमन्यू, श्रीराचा सागर उपमन्यू. सागर उपमन्यू. तो इतका उदार आहे म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, उदाराचा राणा पंढरीचा आहे. तो पंढरीत आहे आणि पंढरीत राहून काय करतो? उभा रोणी बाहे पालवितो. लक्षात घ्या, बाहे या शब्दाचा अर्थ तो उभा आहे आणि बोलावतो आहे. काय करतोय? तो उभा आहे. किती दिवस झालं तो उभा आहे? युगे 28 विटेवरी उभा. तो 28 युगे उभा आहे. उभा राहतो आणि काय करतोय? तो भक्तांना बोलवतोय, वाट पाहे उभा भेटीची आवडी. किंवा दुसरं प्रमाण कोण? सच्चिदानंद घन, सच्चिदानंद घन. पंढरी हे परिपूर्ण, पंढरी हे परिपूर्ण. भाव याद धन, वाट पाहे जगन, वाट पाहे भक्ताची, वाट पाहे
घन पंढरी ये परिपूर्ण कर ठेवून घन. आता हा शब्द चुकला होता, बरोबर आहे. त्यांच्याकडून दुसरा शब्द आला. वाट पाहे भक्ताची. तो भक्तांची वाट पाहतो आहे आणि नुसता वाट पाहत नाही, तो बोलावतो आहे. कधी बोलावतो तो? सांगतसे पूज पांडुरंग तुझे गोज पांडुरंग सांगत से गोज पांडुरंग सांगत से गोज आषाढी कार्तिकी विसरू नका मन सांगत से गुज पांडुरंग सांगत से गुज पांडुरंग आषाढी कार्तिकी विसरू नका मन सांगत से गुज पांडुरंग सांगत से गुज पांडुरंग. कधी बोलावतोय तो? आषाढी आणि कार्तिकीला बोलवतो. तो उदार आहे, बोलावतोय. मग म्हणले कोणता भक्त त्याला आवडतो? जाणता भक्त आवडतो का नेनता भक्त आवडतो? हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. जानती या हुनी नेन त्याची गोडी जानत्या हुनी नेन त्याची गोडी जानत्या हुनी नेन त्याची गोडी जानत्या हुनी नेन त्याची गोडी. अळंगी आवडी करोनिया अळंगी आवडी करोनिया आवडी करोनिया आगरी आवडी करोनिया अळंगी आवडी करोनिया अळंगी आवडी करोनिया आगरी आवडी करोनिया अळगे आगरी आवडी करोनिया उदाराचा राणा पंढरीचे आहे. उदाराचा राणा पंढरीचे आहे. पण त्याला भक्त कोणता आवडतो? जाणता भक्त आवडतो का नेनता भक्त आवडतो? का? आता दोन प्रकारचे भक्त सांगितले, एक जाणताय आणि एक नेनताय. भगवंताला तर एका अभंगामध्ये भगवत तुकोबराय म्हणतात, जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी. मला वाटतं नाथ महाराज असू दे. जाणीव जाणतपणही नकोय आणि नेंतपणही नको. जाणतपण का नको? कारण जाणत्यापणाच्या पाठीमागे अहंकार आहे. अहंकार कोणाला आहे? अहंकार कोणाला आहे? ज्ञानाला. काय ज्ञानोबरायची मूवी आहे? नवल अहंकाराची गुठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे जोंबे कंठी नाना संकटी नाचवी.
त्याच्या मागे अहंकार आहे. कधी अहंकार येतो? हा, माझं दुकान फार मोठं झालं हो, आला. ज्ञान म्हटलं की अहंकार आला, आणि अहंकार आला की तो तुकोबराय महाराज म्हणतात नरकाला जातो. अहंकार. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. नाही लक्षात आलं. आता एक दृष्टांत आहे, दोन गोड दृष्टांत, अगदी गोड दृष्टांत. एक जण शेतामध्ये फिरायला गेला. फिरायला गेल्यानंतर पायामध्ये चप्पल नव्हती. आता त्यानं काय केलं, नदीच्या कडेला गेला. फिरता 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 त्याच्या पायामध्ये एक काटा घुसला. मग त्यानं तिथं दुसरा काटा घेतला. काट्यानं काटा काढला कैलास, पण तो जो काट्यानं काटा काढला होता तो असा 2 इंचाचा काटा होता. मला या काट्याचं किती उपकार आहेत, यानं माझ्या पायातला काटा काढला म्हणून त्यानं तो काटा खिशात ठेवला. त्यानं काय केलं, त्या काट्यानं माझा काटा काढला म्हणून ज्या काट्यानं काटा काढला होता तो खिशात ठेवला. घरी आला, 7:30ची वेळ झालेली होती आणि जेवण केलं, झोपी गेला. आता ज्या वेळेस तो झोपी गेला त्यावेळेस ज्या खिशात काटा नव्हता त्या कुशीवर तो झोपला. आणि रात्रीच्या वेळेस त्यानं कुस बदलली, ज्या खिशात काटा होता त्या कुशीवर झोपला. अहो 2 इंचाचा काटा त्याच्या खोब्यात गेला. 2 इंच. त्याला कोणीतरी सांगितलं. सायखेड्यामध्ये डॉक्टर स्पेशलिस्ट आहेत. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर माझा काटा काढा ना. डॉक्टर म्हणतात तुझा काटा माझ्याच्याने निघत नाही आता. मग तो कुठे गेला? नाशिक. आपल्याला काय दवाखाने कमी नाही. नाशिकला गेल्यानंतर डॉक्टरला तपासणी केली, चेकिंग केली. डॉक्टर म्हणतात तुझा काटा माझ्याच्याने निघणार नाही, तुला पुण्याला जावं लागेल अथवा मुंबईला जे हॉस्पिटलला जावं लागेल. तो पुण्याला नाही मुंबईला गेला. डॉक्टर म्हणतात तुझा काटा निघत नाही, तुझा पाय काढावा लागेल. डॉक्टर म्हणतात तुझा काटा निघत नाही, तुला पाय काढावं लागेल. मला एक सांगा, काटा कोणता चांगला? काट दोन्हीही चांगले नाही. तसं ज्ञानही घातक आहे आणि अज्ञानही घातक आहे. ज्ञान पाहिजे हो, पण कुठपर्यंत पाहिजे ज्ञान? तसं जाणता तुकोबराय म्हणतात, जाणता भक्तापेक्षा निहता भक्ता. नाही लक्षात आलं? भजन करा. विठ्ठला विठ्ठला आपल्याकडे पूर्वी होत कसं होतं, त्या बाया त्या छाछू करायच्या. छाछू म्हणजे कळतं म्हणजे बाहेर वासा बघायचं. बायांना नाही नाटतो, आता नाही राहिला. पूर्वीच्या बायांना एकाचं लग्न झालं आणि त्याच्या पत्नीला हरिभाऊ 12 गाड्या भेट देत होती. 12 गाड्या. आणि मग तो मालक काही बोला गेला का कैलास? ती म्हणायची मला 12 गाड्या विद्या येते, मी जाळून खाक करीन. मला किती गाड्या विद्या येते? 12 गाड्या विद्या येते, मी जाळून खाक करीन. अहो 6 महिन्यात हे 95 किलो 45 किलो आलं तिच्या दास. त्याला दोस्त भेटला, म्हणले तब्येत फारच खराब झाली रे तुझी. त्याला बायकोची इतकी खाट्याळ मिळाली, आपण काही बोलायला जावं तर ती म्हणते 12 गाड्या विद्या येते, तुम्हाला काळजीच करू नको. हिला किती विद्या येते? तेव्हा 12 गाड्या. मला शेजारच्या गावात एका बाईला 24 गाड्या विद्या येते. तिला बोलून आणलं, म्हणजे या अशी त्रास देते. मग तो म्हटलं तुझ्या बरं लग्न करेल, पण हिचा बंदोबस्त कर. मग तिनं तांदूळ दिलं त्याच्याजवळ. म्हणले काय करायचं? ते तांदूळ देते ना, आम्ही तांदूळ आमच्या दोघीवर टाकायचं. मला किती गाड्या येते? 24 गाड्या. आणि तिला किती येते? 12 गाड्या. मला दोघीवर तांदूळ टाकायचं. ती म्हटली दोघीवर तांदूळ टाकायचं, ती होईल 60 गार. 12 गाड्यावाली कशी होईल? 60 गार. आणि मला 24 गाड्या येते ना, मी होईल मोरगार. ठीक आहे, त्यानं दोघीवर तांदूळ टाकलो. आता जिला 12 गाड्या विद्या येत होती ती झाली 60 गार, आणि जिला 24 गाड्या विद्या येत होती ती झाली मोरघार. त्या आकाशात उडाल्या. मोरघारीनं साध्या घारीला मारून टाकलं. पण तिने एक औषध सांगितलं होतं, पुन्हा खिशात तांदूळ ठेव. ज्यावेळेस तिला मारून येईल त्यावेळेस तू काय करायचं, हे तांदूळ पुन्हा माझ्यावर टाकायचं.
मी जशाची तशा होईल. आता त्या मोरघारीनं साधी घार मार लक्षात घ्या. ती पुढे येऊन उभा राहिली. हे येडच होतं ना, याला कळतच नव्हतं. याने खिशात हात घातला, तांदूळ टाकणार एवढ्या त्याचा दोस्त आला. मला 12 गाडीनं 45 किलोवर आला. 12 गाडीने किती किलोवर आला? 45 किलो आला. मला हिला 24 गाड्या येते. तुझी नुसती हाडच राहतील. ते मला हिला अशीच घार म्हणून राहून निराटा. अरे भाऊ मला सांग, कोणती बायको चांगली? ज्ञान हे घातक आहे आणि अज्ञान तर जीवाला जन्म मरणाच्या त्याच्यात घालतात. काय जाणू करायचे? आपणा पिया विसरो जो धनंजया तेची रुपया अज्ञानाशी. कोपराय म्हणतात विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या अज्ञानामुळे आपण अंधकारामध्ये जातो आणि जन्म मरणाचं दुःख भोगावं. ज्ञान पाहिजे हो, जसा काटा पाहिजे पण कुठपर्यंत पाहिजे? काटा काढेपर्यंत. तसं ज्ञानही पाहिजे पण कुठपर्यंत पाहिजे? काटा काढेपर्यंत. काटा काढला की त्याचा ज्ञान. तसं ज्ञान पाहिजे पण कुठपर्यंत? देवाला जाणण्यापर्यंत. आणि एकदा का देवाला जाणलं त्याची गरज नाही हो. मी अगोदर प्रमाण बोलून गेलो, ज्ञान घातक आहे. ते ज्ञान सामान्याच्या पाठीमागं नाही लागत. अहंकार, ज्ञानाने अहंकार जन्म घेतो आणि अहंकार आला की मग मात्र तो जीवाला दुःख. मग भक्त कोणता आवडतो देवाला? कोणता भक्त आवडतो? जाणता भक्त आवडतो का नेमता भक्त आवडतो? जाणत्याच्या पाठीमागे अहंकार आहे. त्याचं मत काय? मी ज्ञानी आहे. ज्ञानोबा म्हणतात मग अहंकार आला की तो नरकाला जातो. किंवा तुका म्हणे नरकी घाली अभिमान अहंकार नरकाला कारणीभूत करतो. म्हणून देव तुकोबराय म्हणतात जाणत्या भक्तापेक्षा देवाला नेनता भक्त आवडतो. जाणत्या होणी नेनते. मला तुम्हाला नाही लक्षात येणार सांगतो. ती शबरी होती. शबरी काय करायची? कोणीतरी सांगितलं, तिला सांगितलं या रस्त्याला प्रभू येणार आहेत. मग प्रभूला फळं द्यायची. तिनं बोरं तोडून आणले आणि मग तिनं कधी कोलगेट, शबरीनं कोणतं कोलगेट लावलं होतं तुम्हाला माहिती नाही? मिसवाक लावलं होतं का? दंतकांती लावलं होतं? कोलगेट लावलं होतं का? बबूल लावलं होतं का? कोणतं लावलं होतं? नाही ना. तिनं दातच घासले नव्हते. मग ती काय करायची? बोर तोंडात घ्यायची बरं का, आणि बोर तोंडात घेऊन गोड असेल तर द्रोणात टाकायची आणि खराब असेल तर फेकून, म्हणजे आंबट असेल तर फेकून द्यायची. आता प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आलेले आहेत. आता लक्ष्मणानं त्या द्रोणातल्या बोराकडे पाहितल्या बरोबर लक्ष्मण काय म्हणतोय? देवा हे बोर कुरताळलेली आहेत. पण प्रभू म्हणतात थोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ. शबरीनं कोणती साधना केली, त्या साधनेमुळे भगवंतानं तिला भेट दिली नाही ना. ओंकाराय म्हणतात जाणत्या भक्तापेक्षा देवाला नेनता भक्त आवडतो. म्हणून म्हणतोय जाणत्या होणी नेनत्याशी गोडी आगळी आवडी करुणिया. फार आवडतो त्या भक्ताची, फार आवड. एवढंच नाही, मग त्या भक्ताचं तो काय करतो? अभंगाच्या 5व्या चरणात सीन घेवानी या प्रेम देतो साठी. सीन घेवानी या प्रेम देतो साठी. सीन घेवानी या प्रेम देतो साठी. सीन घेवानी या
काय करतो तो शिन घेतो भक्तांचा भक्तांचा शिन घेऊन ये आणि भक्तांना प्रेम देतो. काही लक्षात आलं? आता पंढरीला वारकरी जात आहेत. वारकरी किती चालतात? कोणी 40 किलोमीटर चालतं, कोणी 20 किलोमीटर चालतं, कोणी 25 किलोमीटर चालतं. मग प्रमाण कसे आहेत? आंधळे अशी डोळे, पांगोळे अशी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आंधळ्याला डोळे येतात है की नाही? आंधळा म्हणजे डोळे येतात म्हणजे काय होत? अहो, जो घरी पाहू शकत नाही अंधार पडल्यानंतर, तिथं माऊली 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 म्हणून उड्या आणतो. आंधळे अशी डोळे, पांगोळे अशी पाय. जो घरी चालत नाही, जाण्याकरता त्याला 4 व्हीलर लागते किंवा 2 व्हीलर लागते, तिथं तो 40 किलोमीटर चालतो. आंधळे अशी डोळे, पांगोळे अशी पाय. हा, आणि तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. तरणे होतात म्हणजे काय होतात? माऊली म्हणून माऊली 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 म्हणून काय करतात? तो शिन घेतो आणि शिन घेऊन त्याला प्रेम देतो. कोणाला शिन? ज्ञानोबराय बरोबर कोण गेलेले किंवा तुकोबराय बरोबर कोण गेलेले, निवृत्तीनाथाबरोबर गेलेले वारकरी असतील तर त्यांची गोष्ट लक्षात येईल. तो भक्ताचा शिन घेतो, भक्ताला शिन होऊ देत नाही आणि भक्ताला प्रेम देतो. शिन घेऊन या, प्रेम देतो साठी, न विचारी तुटीला. मग त्याच्यामध्ये तुटी होती आहे का लाभ होत आहे याचा विचार. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे असो अनाथ दुबळी. आम्ही कशी आहोत? अनाथ आहोत, डोबळी आहोत, आणि आम्हासी तो पाळी पांडुरंग. तो पांडुरंग आमच्या करताय. ज्याला कोणी नाही त्याला पांडुरंग आहे. अशा आशयाचा अभंग मी तुमच्या समोर मांडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. एक महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण गेल्या वर्षीपासून ड्रॉ चालू केलेला आहे आणि कैलास तू अंग काढू नको. ड्रॉ तुझ्याच नावचा राहील पुढच्या वर्षीचा, कारण तुम्ही मला अगोदर पुढे गाठले मग तुम्ही मागे राहिला. त्याच्यामुळे मला काय अधिकार, म्हणजे तुम्हाला बोलायचं फुल अधिकारीसाठी. आता या वर्षी हरिभाऊच्या 3 पैठणी आहेत. कैलास तू पुढच्या वर्षी काय देणार? आपलं कीर्तनच संपणार नाही तो सांगितले. अरे भाऊने या वर्षी 3 पैठण्या दिल्या. आणि ऐका ना, हे प्रेमाचं नातं आहे. आता तसं पाहायला गेलं तर आमचं भावाचं नातं कसं लागतं? गुरु घराण्यानं आम्ही भाऊ. आणि मग गेल्या वर्षी म्हटले सप्ताह पडायला लागलं, मला वाटतं 2 वर्षापूर्वी. आणि 2 वर्षापूर्वी म्हणले आता सप्ताहाचं अवघड झालंय. मी म्हणलं मग तुम्ही नसाल करत आमच्या माता भगिनं करत्याल. मग म्हटले काय नाही, आपण लकी ड्रॉ काढू. म्हणले मग पहिलं तुम्हीच सांगा. मग मी गेल्या वर्षी 1 ग्रॅम सोनं दिलं. मला
10,500ला बसलो होतो आणि कैलासने नारळ मला 5,000 दिला मुतला तोट होती आणि भरपूर होती. पण तसं नाही, हे प्रेमाचं नातं, पैशाचं नातं नाही. पैशात कधीच कोणाला लेखता येणार नाही. आणि मग मी गेल्या वर्षी एक क्रिया मानला. मग हरिभाऊला म्हटलं तू पुढच्या वर्षी काय जाहीर करणार. आता हरिभाऊ निसटलाय, थोडा निसटलाय. त्यांनी 3च पैठणी दिले. पण केवढ्या केवढ्याचे आहेत रे? हे पण महत्वाचं आहे की नाही? केवढ्या केवढ्याचे ठीक आहे, महत्वाचं आहे की नाही? एक पैठणी 25,000 1 लाखापर्यंत जायची. मग केवढ्याचे आणले तुझी झाली कोणासोबत जाऊ दे, त्या काय अडचण नाही. आता पुढच्या वर्षी कैलास 5 देणार आहे बरं का. त्याच्या पुढच्या वर्षी आपण काय नाही. आपला उद्देश काय? निर्मळपणानं निर्मळ मनानं आपला उद्देश आहे. या कार्यक्रमामध्ये महिला वर्गानं अनेक म्हणजे बहुसंख्येनं उपस्थिती दाखवावी हा उद्देश. तुम्ही तर दुकानावर व्यवसायाच्या निमित्ताने असता तेव्हा ही जबाबदारी आमच्या महिला वर्गाची आहे. कैलास कंटाळणार नाही. कैलास कंटाळला तर हरिभाऊ पुढच्या वर्षी नियोजन करीन. मी आताच कीर्तनात नारदाच्या गाठीहून सांगतोय बरं का. पण सप्ताह बंद होणार नाही. आम्ही एकादशीला, तुम्ही बाबा गेल्यापासून मला एकादशी किंवा त्याचा मागचा पुढचा दिवस आहे, मी येणार बरं का. येणार, गाडीचं भाडं घेणार आणि माझ्या कीर्तनचे पैसे घेऊन जाणार. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. चुकलं असेल, बरोबर असेल ते आदरणीय पूज्य बाबांचं आहे. चुकलं असेल, अपशब्द केली असतील, माटेच्या अंतकरणाप्रमाणे अंतकरण करा. न्यून ते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुम ते विनोतशी. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोते. कोणाला लागला असं सर्वांची क्षमा मागतो. टाळकरी मंडळीचेही त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगाचार्यांना धन्यवाद देतो. आमचे विनेकरी बाबा त्यांनाही धन्यवाद देतो. श्रोते मंडळीला धन्यवाद देतो. डावखर बाबांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून या महिला मातृवर्गांना धन्यवाद देतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, मला थोडा अधिकारी म्हणून मी बोलतो का, तसं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपल्या नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार आपण कधी करणार आहोत? म्हणजे दरवर्षी तळवट टाकायचा, आपण कार्यक्रम करायचा, हे की नाही? आपली जागा आहे, जागा आपण विकली तरी काही अडचण नाही. पण तुम्ही जर जागा 10 रुपयाला जात असाल आणि तुम्ही 15 रुपये सांगत असाल तर ती बी होणार नाही. त्याच्यामुळे त्याचं ते काय असेल समजा, त्याचं आज त्याचं किंमत त्या किमतीप्रमाणे सांगा. आणि तुम्ही हायत तोपर्यंत आपण, तुम्ही म्हणजे मी बी तुमच्या बरोबर होते, त्यात काय एवढं विशेष आहे. आपण हायत आहे तोपर्यंत आपल्या नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार भव्य प्रमाणात व्हावा हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आ बोलिले कुरे वेडे